we have to learn our next tense called as future tense. आज आपल्याला काय शिकायचंय? फ्युचर टेन्स. तर फ्युचर टेन्स म्हणजेच काय? व्हॉट इज मीन बाय फ्युचर टेन्स? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पहा, खूप महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू ऑल ऑफ यू. तुमच्या सगळ्यांसाठी हा खूप जास्त महत्वाचा आहे. फ्युचर टेन्स आपण शिकतोय. फ्युचर टेन्सला मराठीमध्ये बोलतात भविष्यकाळ. फ्युचर टेन्स म्हणजे कोणता काळ? तर फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ. टुडे आज आपण हा फ्युचर टेन्स दोन टॉपिक्स मध्ये शिकतोय. वी हॅव टू लर्न दिस फ्युचर टेन्स टुडे इन द टू कॉन्सेप्ट. विच आर द टू कॉन्सेप्ट? जे प्रेझेंट टेन्स मध्ये शिकलो होतो, जे पास्ट टेन्स मध्ये शिकलो होतो, तेच मेन टेन्सेस आज आपल्याला कशामध्ये शिकायचे आहेत? इन फ्युचर टेन्स. कोणते कोणते दोन कॉन्सेप्ट होते? विच वर द टू कॉन्सेप्ट डिअर पीपल? कुड यू एव्हरीबडी लेट मी नो? कोणते दोन कॉन्सेप्ट होते जे आपण प्रेझेंट आणि पास्ट मध्ये सुद्धा शिकलो होतो? देर वर टू कॉन्सेप्ट. येस, फर्स्ट वन वॉज टू बी अँड नेक्स्ट वन वॉज टू हॅव. टू बी अँड टू हॅव असे दोन कॉन्सेप्ट आपण शिकत आहोत. ठीक आहे, प्रेझेंट टेन्स झालं, पास्ट टेन्स झालं, आता शिकतोय इन द फ्युचर टेन्स. ओके, सांगा मला चॅट बॉक्स मध्ये टू बी म्हणजे काय? एव्हरीबडी लेट मी नो इन द चॅट बॉक्स. टू बी म्हणजे काय? टू बी ला मराठीमध्ये काय बोलतात? माहित असलं पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. इट इज व्हेरी सिम्पल. टू बी ला मराठीमध्ये बोलतात असणे. पुढे आहे टू हॅव. टू हॅव इज कॉल्ड एज इन मराठी मालकी असणे. टू हॅव म्हणजेच काय? मालकी असणे. हे सगळं कशामध्ये पाहतोय? फ्युचर टेन्स मध्ये. आता टू बी फ्युचर टेन्स देर इज अ सिम्पल डेफिनेशन. काय डेफिनेशन आहे हे पहा. करता, व्हेरी सिम्पल. करता स्वतः, करता स्वतः काहीतरी असेल. काय डेफिनेशन आहे गाईज? करता स्वतः काहीतरी असेल याचा एक सिंपल अर्थ होतो. काय अर्थ होतो? की कोणीतरी स्वतः काहीतरी असेल. आणि पुढे टू हॅव फ्युचर टेन्स. द डेफिनेशन ऑफ टू हॅव फ्युचर एकदम सोपी आहे. कर्त्याला किंवा कर्त्याजवळ किंवा कर्त्याकडे, कर्त्याला किंवा कर्त्याजवळ किंवा कर्त्याकडे कशाची तरी मालकी असेल. कोणाला तरी, कोणाजवळ तरी किंवा कोणाकडे तरी काहीतरी असेल. दॅट क्लिअर? टू बीचं वाक्य जर असेल तर बिंदास हेल्पिंग वर्ब वापरायचं विल बी. टू हॅवचं जर वाक्य असेल तर बिंदास हेल्पिंग वर्ब वापरायचं विल हॅव. ठीक आहे, मग इथं विल बी वापरा. करता स्वतः काहीतरी असेल, वाक्य कसं होईल माहितीये का? डोअर विल बी समथिंग. कोणीतरी स्वतः काहीतरी असेल. आणि इकडे टू हॅव मध्ये वाक्य कसं होणार? की डोअर डोअर विल हॅव समथिंग. हाऊ कॅन वी मेक? डोअर विल हॅव समथिंग म्हणजेच काय? कोणाला तरी किंवा कोणाजवळ तरी किंवा कोणाकडे तरी काहीतरी असेल. आता पहा, सिंपल एक्झाम्पल लिहू. इकडे रूल्सची काहीच गरज नाही, कारण दोन्हीकडे फक्त एक एकच हेल्पिंग वर्ब आहे. सो देर इज नथिंग टू वरी अबाउट अबाउट द रूल्स. है ना, की कुठे काय वापरायचं ह्याच्याबद्दल आता आपल्याला इथं काहीच काळजी करायची नाहीये. डायरेक्टली टू बीचं वाक्य असेल तर विल बी हेल्पिंग वर्ब वापरायचं. आणि टू हॅवचं जर का वाक्य असेल तर बिंदास्त काय करायचं? विल हॅव हेल्पिंग वर्ब वापरायचं. तुम्ही फक्त डेफिनेशन चेकआउट करून घ्या की टू बी मध्ये काय पॅटर्नचं वाक्य येतं आणि टू हॅव मध्ये काय पॅटर्नचं वाक्य येतं. हिअर आय गो. कोणीतरी स्वतः काहीतरी असेल. आय वॉन्ट टू से, मला म्हणायचंय तो तो अधिकारी असेल. प्लीज एव्हरीवन करा इंग्रजीमध्ये वाक्य. तो अधिकारी असेल. एव्हरीवन प्लीज डू इट. प्लीज मेक द सेंटेन्स इन इंग्लिश. तो अधिकारी असेल. तो अधिकारी असेल. तो अधिकारी असेल. विल बी वापरायचं. ही सोबत काय घेणार? विल बी. अधिकारीला काय बोलतात? ऑफिसर. एक्झाम्पल रेडी. तो अधिकारी असेल. ही विल बी ऑफिसर. आणि पुढे इकडे घेऊया आपण एक वाक्य. मला म्हणायचंय त्याला, ओके जन, त्याला सरकारी नोकरी असेल. त्याला सरकारी नोकरी असेल. तो अधिकारी असेल. ही विल बी ऑफिसर. पण वाक्य पुढे काय आलं तुमच्या समोर? त्याला सरकारी नोकरी असेल. कोणाला?
त्याला. मग त्याला इंग्लिश मध्ये काय बोलतो आपण? व्हॉट डू वी से? त्याला म्हणजे ही सोबत आपल्याला एक हेल्पिंग वर्ब जॉईन करायचं. व्हॉट इज द हेल्पिंग वर्ब दॅट वी नीड टू जॉईन हियर? विल हॅव. लेट अस जॉईन. ही विल हॅव सरकारी नोकरी, म्हणजे याला बोलतात गव्हर्नमेंट जॉब. एक्झाम्पल रेडी. ही विल हॅव. विल हॅव का घेतलं? कारण त्याला नोकरी आहे. तो नोकरी असेल असं नाहीये, त्याला नोकरी असेल असं वाक्य सांगितलंय. तर मग विल हॅव टाकलं. अजून एक वाक्य घेते, करा बरं इंग्रजीमध्ये जमतंय का पहा. गजरा, गजरा सुगंधी असेल. गजरा सुगंधी असेल. प्लीज एव्हरीवन. अँड हिअर आय कॅन से आजीकडे. ओ माय गॉड. आजीकडे गजरा असेल. वाव. आजीकडे गजरा असेल. प्लीज एव्हरीवन कम ऑन. करा इंग्लिश मध्ये वाक्य. एव्हरीबडी डू इट. तो सॉरी गजरा. द एक्झाम्पल इज गजरा. गजरा सुगंधी असेल. डिअर पीपल, टू मेक दिस सेंटेन्स इन इंग्लिश, हे वाक्य इंग्रजीमध्ये करण्यासाठी तुम्हाला हे माहित पाहिजे की ह्या गजराला इंग्लिश मध्ये नेमकं काय बोलतात. गजरा म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. हे जर शब्द तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही वाक्याची सुरुवातच करू शकत नाही. मग हे माहित नाहीये म्हणजे काय? लॅक ऑफ वोकॅब. वोकॅब्युलरीचं प्रमाण थोडंसं कमी आहे. शब्दार्थ आपल्याला थोडेसे कमी माहित आहेत आणि त्याच्यामुळे आपण हे वाक्य बनवू शकत नाहीये. मग हे का कमी आहे? कारण वी आर नॉट इन द एन्व्हायरमेंट ऑफ इंग्लिश. आपल्या आजूबाजूला इंग्लिशचं सराउंडिंग नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला समजत नाहीये किंवा खूप सारे शब्द आपल्याला माहित नाहीये. आजूबाजूला जर वातावरण असेल तर बिलीव्ह मी, नवीन नवीन शब्द कानावरती पडतात. आपण ते ऐकतो, ते बोलतो, आपल्या लक्षात राहतात, आपण ते इम्प्लिमेंट करू शकतो. तो गजराला इंग्लिश मध्ये आता वातावरणात नसल्यामुळे आपण कधी विचार पण केला नाही की खरंच यार गजराला काय बोलत असेल बरं. आपण दरवाजाला तोरण लावतो, त्या तोरणला इंग्लिश मध्ये काय बोलत असेल बरं. असे कधी आपण विचार सुद्धा नाही केला. वाय? बिकॉज वातावरणच नाहीये इंग्रजीचं, कधी तो प्रश्न पडलाच नाही. सो हिअर वी गो. गजराला काय बोलतात? हिअर आय एम टेलिंग यू. गजराला इंग्लिश मध्ये बोलतात गार्लँड. गार्लँड सोबत काय घ्यायचंय? विल बी. आता सुगंधी. सुगंधीला इंग्लिश मध्ये बोलतात अरोमॅटिक. काय बोलतात? अरोमॅटिक. गजरा सुगंधी असेल, इट बिकम्स इन इंग्लिश गार्लँड विल बी अरोमॅटिक. अरोमा. अरोमा म्हणजे सुगंध. काय सुगंध आहे. व्हॉट अन अरोमा. फ्रॅग्रन्स पण बोलतात. व्हॉट अ फ्रॅग्रन्स. काय सुगंध. अरोमा पण बोलतात. आणि सुगंधित असं म्हणलं की काय झालं त्याचं? अरोमॅटिक. सो गार्लँड विल बी अरोमॅटिक. आता हे तर तुम्ही लगेच करू शकाल. मग आजीकडे गजरा असेल, हे कसं होईल? ग्रँडमदर पुढे काय घ्यायचं? विल हॅव. ग्रँडमदर विल हॅव काय असेल आजीकडे बरं? गजरा. मग ग्रँडमदर विल हॅव गार्लँड. आजीकडे गजरा असेल. इज दॅट डन? नाव अजून एक वाक्य. लेट अस मेक वन मोर सेंटेन्स हिअर इन इंग्लिश. I want to say that Pujari, okay, Pujari व्यस्त असेल. Yeah, everyone, come on. Pujari व्यस्त असेल. करा बरं. And here I would like to say that पुजाऱ्याकडे, wow, पुजाऱ्याकडे, पुजाऱ्याकडे सुपाऱ्या असतील. ओ माय गॉड, इज इट? पुजाऱ्याकडे सुपाऱ्या असतील. करा इंग्रजीमध्ये. वाय देर इज अ सायलन्स डिअर वन्स. करा एव्हरीवन. प्लीज डू इट. कसं होणार? अगेन 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 तुम्हाला माहित पाहिजे पुजारीला इंग्लिश मध्ये काय बोलतात. व्हॉट टू से. पुजारी. पुजारीला इंग्लिश मध्ये काय बोलायचं तर ते माहित पाहिजे. त्याच्याशिवाय वाक्य सुरू करू शकणार का? नाही. पुजारीला जर का इंग्लिश मध्ये पुजारीच बोलत असेल तर इतकी स्पोकन इंग्लिशच्या क्लासेस, इतकं स्पोकन इंग्लिशला आज डिमांड असतं का? एवढं सोपं आहे का इंग्रजी? पुजारीला इंग्लिश मध्ये पुजारी नाही बोलू शकत. पुजारीला इंग्लिश मध्ये बोलतात प्रिस्ट. काय बोलतात? प्रिस्ट. प्रिस्ट सोबत काय घ्यायचं? विल बी. व्यस्तला इंग्लिश मध्ये काय बोलतात? बिझी. तो पुजारी व्यस्त असेल, इट बिकम्स इन इंग्लिश प्रिस्ट विल बी बिझी. आता पुजाऱ्याकडे सुपाऱ्या असतील. प्रिस्ट. प्रिस्ट पुढे काय घ्यायचं? विल हॅव. सुपारीला इंग्लिश मध्ये काय बोलतात माहितीये का तुम्हाला? बीटल नट. काय बोलतात?
बीटल नट. बीटल नट्स म्हणजे सुपारी. तो पुजाऱ्याकडे सुपाऱ्या असतील, प्रिस्ट विल हॅव बीटल नट. सुपारी आपण ज्याने फोडतो ना, अडकित्ता, अडकित्ता बोलतो त्याला, तर त्या अडकित्ताला इंग्लिशमध्ये नट क्रॅकर बोललं जातं. जसं नख कापतो आपण त्याला काय बोलतात, नेल कटर. नेल कटर, नेल म्हणजे नख, नख कापणारा नेल कटर. तर तसं नट क्रॅकर. नट, नट म्हणजे एक समजा एक गोल आकाराचं, जसं सुपारी झालं किंवा अक्रोड झालं, हे जे असतं ना, तर यांना क्रॅक करणे. सो इट इज कॉल्ड एज नट क्रॅकर. नट क्रॅकर म्हणजे काय, अडकित्ता. समजलं का हे? पहा बरं एकदा ऑब्झर्व करा. एक अजून शब्द मी बोलले की तोरण. दरवाजाला आपण जे तोरण लावतो त्याला इंग्लिश मध्ये फेस्टॉन बोलतात. काय बोलतात, इथं मी लिहिते, आय वुड लाईक टू राईट हिअर. वोकॅब लक्षात ठेवा. फेस्टॉन. फेस्टॉन म्हणजेच काय, तोरण. गार्लँड. गार्लँड म्हणजे काय, गजरा, फुलांची माळ इन शॉर्ट. आता लग्न कार्य असेल तर नवरी नवरदेव एकमेकांना घालतात हार, त्याला पण गार्लँड बोलतात. आपलं दिवाळी असेल, आपण लक्ष्मीपूजन करतो, आपण लक्ष्मीला हार घालतो, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज गार्लँड. फुलांची माळ आपण डोक्यामध्ये लावतो, मोस्टली होम मेकर गृहिणी लावतात, तर दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज गार्लँड. ते काय, फुलांची माळ. दसरा दिवाळीला आपण गाडीला हार लावतो किंवा गाडी वगैरे नवीन आणली तर आपण त्याला पण हार लावतो, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज गार्लँड. समजलं का सगळ्यांना? एकदा ऑब्झर्व करा, याचा मी फोटो काढते. विल बी आणि विल हॅवचा कसा वापर करायचा हे आज आपण ह्या कॉन्सेप्टच्या माध्यमातून वी आर लर्निंग. आय होप यू गाईज अंडरस्टूड दिस.